सर्वांना जय भीम। बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। बहुजन संघटकनी महिला दिनाच्या निमित्ताने आज मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम बहुजन संघटकच्या सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करते सुरुवातीलाच। आणि या महिला दिनाच्या निमित्ताने जो विषय आपण चर्चा करणार आहोत त्या विषयाचं आहे की सुशिक्षित महिलांनी साजरा केलेला अडाणी पणाने साजरा केलेला हा आजचा महिला दिन। तर या दिनाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपण या महिला दिनाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आणि मग त्यानंतर मग आपण पुढे पुढे या सुशिक्षित महिला अडाणी कशा पद्धतीने महिला दिन साजरा करतात हे आपण बघूया। तर सुरुवातीला आपण हे बघितलं पाहिजे की संपूर्ण अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जवळजवळ जगभरातल्या स्त्रियांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला मतदानाचा हक्क नाकारला होता आणि हे सांगितलं जातं की त्यांना शिक्षणाचा अधिकार होता का हे सांगितलं जात नाही। पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक जळजळीत उदाहरण दिलं जातं। या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करत होत्या आणि 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाचा हक्काच्या संदर्भामध्ये द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली, परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरित पूर्वग्रह असणारी होती। दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांच्या तेथील बहुसंख्य देशातील मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारचं आव्हान ती करत होती। अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्या वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी तिथल्या लोकांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला। 1907 साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली आणि त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीनं सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणं हे समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे अशी घोषणा केली। आणि 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगामध्ये हजारो स्त्री कामगारांनी रूटगार्ड चौकामध्ये जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली आणि 10 तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या। या 2 मागण्याबरोबर लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली। अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीनं क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली आणि 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो सर्वांनी मान्य केला आणि यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या। त्याचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये आणि 1919 मध्ये अमेरिकेत या मागण्यांना यश मिळालं। तो महिला दिन डावे समाजवादी पुरोगामी भारतात साजरा करतात आणि त्यामुळे इथून महिला दिनाची सुरुवात झाली। पण ह्या सगळ्या लोकांना भारतातल्या 1831 ला जन्मलेली आणि 1847 ला जिनं पहिली मुलींची शाळा काढली तिच्या कर्तृत्वाचं काही लेणं देणं दिसत नाही। म्हणजे ज्या महिला आणि शिक्षण संस्था सरस्वती नावाच्या जी कुठल्याही विद्यापीठात गेली नाही, कुठल्याही शाळेत गेली नाही, कुठल्याही कॉलेजमध्ये गेली नाही, त्या सरस्वतीला शिक्षणाची देवी मानतात, त्याच महिला 8 मार्चला महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि हाच सुशिक्षित महिलांचा अडाणी महिला दिन आपण म्हटला पाहिजे असं मला वाटते।
त्याचप्रमाणे 8 मार्च 1908ला न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ऐतिहासिक निदर्शनं केली. 10 तासाचा दिवस, कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या 2 मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी अमेरिका, न्यूयॉर्क आणि या सगळ्या देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये मागणी केल्या गेली असं सांगितलं जाते. तेच काम भारतातल्या मुंबईतल्या असंघटित गिरणी कामगारांना संघटित करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि त्यांचे शिष्य राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1860 आणि पासून तर 1890 पर्यंत केलं. त्याची नोंद मात्र कुठलेही समाजवादी म्हणा, डावे म्हणा किंवा पुरोगामी म्हणा फारसे घेताना दिसत नाही. आणि राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सप्टेंबर 1884 मध्ये मुंबई येथे पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे 5500 कामगारांचं लेखी निवेदन दिलं होतं. आणि दर रविवारी जी आपण सगळेजण सुट्टी उपभोगतो ना, ती सुद्धा नारायण मेघाजी लोखंडेंच्या कर्तृत्वामुळे आपण सगळेजण त्या रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असतो. 14 तासाऐवजी 8 तास काम, मुलांचं नोकरीचं वय 7 वरून 9 वर्ष करणं, दर महिन्याला 15 तारखेच्या आत वेतन मिळावं आणि ह्या सगळ्या ज्या मागण्या होत्या, इजा झाली तर कामगारांसाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी आणि अशा प्रकारच्या मागण्या त्यावेळेस करण्यात आलेल्या होत्या. आणि ह्या मागण्यांचं जे निवेदन आहे ते कलकत्त्यास गव्हर्नर जनरल कडे पाठवण्यात आलं होतं 1889 मध्ये. आणि राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये गिरणी कामगार संघ बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची भारतातली पहिली कामगार संघटना स्थापली आणि एप्रिल 1890 मध्ये 10,000 स्त्री पुरुष कामगारांची मोठी परिषद राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत भरवली. आणि या परिषदेमध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कामगार स्त्रियांचा मोठ्या प्रमाणामध्ये या परिषदेमध्ये सहभाग होता. मुंबईतल्या औद्योगिक संघटनांच्या चळवळीतली ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जाते. आणि लगेचच 10 जून 1890 शासनानं कामगारांना दर रविवारी पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. 1890 मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारनं त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना JP हा किताब देऊन त्यांना त्यांचा गौरव सुद्धा केलेला आहे. हा इतिहास महिला दिन साजरा करणारे का विसरतात? फुले लोखंडे यांचे कार्य यापेक्षा जास्त महत्वाचं त्यांना वाटत नाही का? भारतातली जी स्त्रीमुक्तीची चळवळ आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण जर मागे जाऊन बघितलं तर आपल्या देशात या लोकांचं फारसं लक्ष नाही असं वाटते. 7 समुद्रा पार कोणी काही केलं असेल तर त्याला जागतिक महत्त्व असतं. त्यामुळे देशात प्रत्येक वेळा जागतिक दिन मानले जातात आणि उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यात महिलांचं प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे 85 ते 90% आहे. महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी, असुरक्षित, असंघटित होता आणि आजही आहे. मुठभर महिलांच्या सुशिक्षित, उच्चशिक्षित ज्या स्त्रिया आहेत त्या म्हणजे सरसकट महिलांचा विकास आपण म्हणू शकत नाही. दरवर्षी महिला दिन 8 मार्चला साजरा करतात, पण 90% महिलांना 8 मार्च महिला दिन का साजरा करतात हे सांगता येत नाही. जगातील महिला एकत्र येऊन त्यांनी मोठा संघर्ष केला म्हणून 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असं म्हणतात. पण त्या कोण महिला होत्या? त्यांनी कोणाबरोबर संघर्ष केला? जाती व्यवस्थेविरोधात त्या लढल्या का? शिक्षण घेण्याकरता लढल्या काय? त्या काळी त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता का? मग त्यांनी डायरेक्ट मतदानाचा अधिकार कसा काय मागितला? भारतात तो जगाचा जागतिक महिला दिन का पाळला जातो? भारतातील महिलांच्या आणि जगातील महिलांचे समस्या समान होत्या का? या देशात 7च्या महिला घरात पाहिजे. शिक्षणात, संपत्तीत, मालमत्तेत, आर्थिक दृष्ट्या तिला आजही किती अधिकार आहेत
हे त्या महिला दिनानिमित्त कोणी किती ऐतिहासिक कार्य केलं. भारतातील बहुसंख्य असंघटित महिलांना 8 मार्च महिला दिन कशाला समजलं पाहिजे. पण तसे न होता दरवर्षी सुशिक्षित महिलांचा अडाणीपणा महिला दिनाच्या दिवशी आम्हाला दिसतो. भारतात महिला दिनाची सुरुवात आता कशी झाली. मुंबईमध्ये 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा करून झाली. त्यानंतर 8 मार्च 1971 मध्ये पुण्यात काही संघटनांनी मोर्चा काढला. त्यांना 1975ला युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना एक प्रकारे बळकटी मिळाली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं. तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, रेल्वे, सरकारी, निमसरकारी कार्यालय, काही राजकीय घरांमधूनही 8 मार्च महिला दिन साजरा व्हायला लागला. भारतात ज्या महिलेनं पहिले स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा काढली ती 1 मे 1847. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831. त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. तो खरा महिला दिन किंवा महिला शिक्षण दिन असायला पाहिजे होता. पण हळद कुंकू, मंगळागौरी साजरा करणाऱ्या महिला उत्स्फूर्तपणे महिला दिन साजरा करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मला असं वाटते की सुशिक्षित महिलांचा हा अडाणी महिला दिन आपण सगळ्यांनी या उघड्या डोळ्यांनी पाहिला. यावर्षी तर कहरच झालाय. या महिलांनी, या सुशिक्षित महिलांनी सांगायचं म्हणजे यावर्षी महिला दिन आणि महाशिवरात्री एकाच दिवशी आल्या. एका दिवशी आल्यामुळे काय झालं की महाशिवरात्री साजरी करायची की महिला दिन साजरा करायची हा अनेक महिलांच्या मनामध्ये पेच निर्माण झाला. आणि त्यामुळे अनेक महिलांनी महिला दिनच साजरा केला नाही. त्यातही सरकारी कार्यालयांना सुट्ट्या होत्या. मग शंकराच्या मंदिरात जायचं की महिला दिनाच्या कार्यक्रमाला जायचं हा एक पेच महिलांच्या समोर निर्माण झाला होता. आणि त्यामुळे यावर्षीचा जो महिला दिन आहे त्या महिला दिनाला अडाणीच महिला दिन म्हटलं पाहिजे असं मला वाटते. की महिला दिवस साजरा केला नाही ही प्रासंगिकता काय आहे, महिला दिनाची प्रासंगिकता काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याकरता हे प्रासंगिकता जाणून घेण्याची महिलांची मानसिकता आहे का, तर स्त्रियांची मानसिकता पहिल्यांदा त्यांच्या मानेवर असलेलं जे गुलामीचं जोखड आहे ते दूर फेकण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिला दिन असे किती येतील ना किती जातील. त्यामुळे मी हा विषय बोलत असताना असं सांगितलं जातं की महिला आता खूप महिलांनी विकास केलेला आहे, महिलांची प्रगती झालेली आहे, महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला सांगा की किती अंतराळवीर झाल्या, किती महिला पायलट आहेत, किती महिला विविध क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांची संख्या किती आहे. सुशिक्षित झाल्या, शिक्षण घेतलं, नोकऱ्यांवर आहे, पण असं जे काही अंतराळवीर सारखंच जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात किती महिलांनी कर्तबगारी बजावलेली आहे, त्यांची संख्या किती आहे. किती अंतराळवीरांची आपण नावं घेणार आहोत तर आपल्या समोर नगण्य आहे. किती या देशामध्ये, या भारत देशामध्ये किती पंतप्रधान झाल्या महिला, फक्त 1. आणि आता पुन्हा आपल्याला हे पाहावं लागतं की आमची महिलांची जी संख्या आहे ती 50% असताना 33% आरक्षण, 33 आकडा कुठून आला हाही माझ्यासमोर प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उकल करण्यासाठी सुशिक्षित पण सुबोध, बुद्धिमान, ज्यांना सामाजिक जाणीव आहे
त्या महिलांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून मग हे जे काही आपल्या समोर प्रश्न उपस्थित झाल्या, आता माझ्यासारखं काम करणारीच आपण एखादी महिला संपादक पाहिली, किती महिला संपादक आहेत ज्या जिकरीनं काम करतात. या अशा लोकांची संख्या ही नगण्य आहे. आणि म्हणून आपल्याला हे सांगावं लागतं की हर चंद नजर से झेले है, हर बार सुनहरे घाव भी, हम आज भी धोखा खा लेंगे, तुम भेष बदल कर आ जाओ. गिरदाब के खूनी हलकों से जब हवेली चूक है, नाव भी पतवार बदलना क्या मानो. मल्हाव को भी समजाओ. मल्हाव या देशातली ही महिला जी आहे ही समाज रूपी नावेची मल्हाव आहे, नावाडी आहे. आणि म्हणून तिला सर्व दृष्टीने सक्षम होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं महिला दिन साजरा करण्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि हा आग्रह धरला पाहिजे की महिला दिन आम्ही कशासाठी साजरा करायचा, का करायचा, कोणत्या अँगलनी करायचा. काल जेव्हा महाशिवरात्री होती, महाशिवरात्रीला जेवढी गर्दी महिला दिनाच्या कार्यक्रमाला नव्हती त्याच्यापेक्षा चौपट गर्दी ही महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाणाऱ्या महिलांची होती. आणि त्याही सुशिक्षित महिला होत्या, उच्च शिक्षित महिला होत्या, ज्या महाशिवरात्रीला मंदिरामध्ये शंकरजीची पूजा करायला जात. अशा अनेक महिला आहेत. आता वनस्पतीशास्त्रामध्ये MSc झालेली स्त्री जर वडाच्या झाडाला दोरा बांधून हा पती 7 जन्मी मिळो असं म्हणत असेल तर तिच्या दृष्टीने महिला दिन काय मायने ठेवते. ह्या सगळ्या अँगलनी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. महिला दिन साजरा करताना ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला बघितलं पाहिजे. महिलांच्या संदर्भातच बोलायचं झालं तर मायावती मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्यासारख्या किती महिला आहे हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. या दृष्टीनेही आपल्याला विचार करायला आजची परिस्थिती भाग पाडते. राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करणं आज काळाची गरज आहे. सौंदर्याच्या बाबतीत आपण बोलतो, पण सौंदर्य स्त्रियांचं जपलं गेलं पाहिजे यासाठी पहिल्यांदा केशवपन थांबवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. मग ह्या सगळ्या ज्या पांढरपेशा महिला आहेत यांची ही जबाबदारी नाही का, किंवा ज्यांना समजतं त्यांची ही जबाबदारी नाही का की त्यांना ह्या दिवसाचं महत्त्व समजावून सांगत असताना सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, आजपर्यंतचा जर इतिहास बघितला भारतातला, महिलांचे जे काही संघर्ष केले किंवा महिलांच्या संदर्भामध्ये ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळी, तो संघर्ष, ते आंदोलन हे पुरुषांनी केलेली आपल्याला दिसतात. मग महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी संघर्ष केला. त्यानंतर महिलांच्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे शाहू महाराज आहेत. आणि महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही करून ठेवलेलं आहे की महिलांना हिंदू कोड बिल महिलांसाठी लागू केलं होतं. ज्या मताच्या अधिकारासाठी, परवा मी एका कार्यक्रमाला गेले, त्या बाईंनी पूर्ण सांगितलं की मताचा अधिकार आम्हाला आपोआप मिळालेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार आम्हाला घरबसल्या दिलेला आहे. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मताच्या अधिकारासाठी संघर्ष नाही करावा लागला. हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर जे काही उपकार आहेत ते उपकार मान्य करण्याची आमची तयारी असली पाहिजे. आणि हे ठासून सांगताना महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी महिलांच्या दृष्टीने जे काही केलेलं आहे त्याची या महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला उजळणी करणं भाग आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न, आता महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जर महिला दिनाच्या निमित्ताने बोलणार असाल तर तुम्हाला मणिपूरमध्ये महिलेची नग्नदिंड काढल्या जाते आणि त्याच्यासाठी किती महिला भारतभरामध्ये निदर्शनं करतात हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. हा देश वर्णवर्चस्ववाद्यांचा देश झालेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये, असं मला खेदाने म्हणावंसं वाटते. ज्या देशामध्ये गोधरा हत्याकांडातल्या आरोपींना सुटका होते आरोपींची, त्यावेळेस
आरोपींच्या सुटकेच्या संदर्भामध्ये पेढे वाटल्या जातात। आता याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवाची कोणती गोष्ट असू शकते? ह्या सगळ्या दृष्टीने आम्हाला विचार करण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही जर आमच्या सुरक्षेबद्दल, आमच्या सामाजिकतेबद्दल, आमच्या धार्मिकतेबद्दल बोलणार असो तर आम्ही कितीही शिकलो, आम्ही कितीही उच्च शिक्षित झालो, पण आम्ही बुद्धिमान झालो का? आम्ही सज्ञान झालो का? आम्ही सुसंस्कृत झालो का? आणि आम्ही कोणत्या अँगलनी विचार करतो आहोत? आमच्या शिक्षणाला अर्थ काय? आणि अशा परिस्थितीमध्ये ताराबाई शिंदेंची स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाची मला आठवण होते आणि आजच्या परिस्थितीमध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाची तंतोतंत आजच्या परिस्थितीला लागू होते। हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी त्यावेळेस सडेतोडपणे आपले विचार मांडले होते आणि ते विचार मांडणाऱ्या स्त्रिया निर्माण करण्याची गरज आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांचा सन्मान केला गेला पाहिजे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, राजश्री शाहू महाराज असो, महात्मा ज्योतिराव फुले असो, यांनी जो संघर्ष केला आहे त्यासाठी आम्हाला प्रगतिशील महिलांच्या, माझ्यासारख्या किंवा माझ्यासारख्या अन्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, विशेषतः राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत बोलताना त्यांच्या कॅरेक्टरवर जास्त बोललं जातं। महिलांचं कॅरेक्टर कोणीही चरबीत चलन करावं इतकं साधं सोपं आणि हे वाटतं का या लोकांना? ह्या बद्दलही आपण सगळ्यांनी विचार करायची गरज आहे। यावर्षी दरवर्षी IWD हे संघटन महिला दिनाची, जागतिक महिला दिनाची एक थीम ठरवत असते आणि यावर्षी त्यांनी एम्ब्रास इक्वॅलिटी ही थीम ठेवलेली आहे आणि ही इक्वॅलिटी स्वीकारा अशा पद्धतीनं 8 मार्चला घोषवाक्य तयार करण्यात आलं आहे। आमच्या देशामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी आधीच लिहून तरतूद करून ठेवलेली आहे। समानता, इक्वॅलिटी जी आहे, समता, न्यायबुद्धी, समदृष्टी, निपक्षपात आणि समन्वय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी या देशाच्या संविधानामध्ये निर्माण करून दिलेल्या आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण काहीच नाही, फुले शाहू आंबेडकरांचा विचार जरी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तरी महिला दिन चांगल्या प्रकारे साजरा होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे। या दृष्टीने सर्व जगभरातल्या महिलांचं तर मी सांगत नाही, पण भारतातल्या महिलांनी या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या प्रणेत्या, आदर्श नेत्या म्हणून सावित्रीबाई फुलेंना आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे। कारण तुमच्या सन्मानासाठी, तुमच्या शिक्षणासाठी भारतातल्या सर्व महिलांच्या संदर्भामध्ये सावित्रीबाई कुठेही कमी पडत नाही, हे आपण आवर्जून लक्षात घ्या की ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये सावित्रीबाई फुले कुठेही कमी पडत नाही। आणि म्हणून आपण हा दिवस साजरा करत असताना या भारतातल्या महिला दिनाचे गोडवे गाणाऱ्या सर्व लोकांनी, तथाकथित विचारवंत, पत्रकार, साहित्यिक, नेत्या, सुशिक्षित नोकरी करणाऱ्या महिला यांनी सांगावं की सावित्रीबाई फुले ही आमची पहिली संघर्षशील महिला नेता आहे, आमची प्रेरणा आहे, आमची क्रांती ज्योत आहे, हे आम्हाला सांगितलं पाहिजे। आणि हा दिवस आपण जरूर साजरा केला पाहिजे, महिला दिन आपण जरूर साजरा केला पाहिजे। पण ह्या महिला दिनासाठी नटून थटून नाच गाण्याचा कार्यक्रम करण्याचा हा दिवस नाही आहे, महिलांनी केलेल्या संघर्षाची उजळणी करण्याचा हा दिवस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। राष्ट्रमाता जिजाऊचं नाव घ्या, इतिहासातल्या आपल्या थोर महानायिका अहिल्याबाई होळकर घ्या, ताराराणी घ्या, सावित्रीबाई फुले घ्या, भीमाबाई घ्या, रमाई माता घ्या, पहिली प्रधानमंत्री इंदिरा गांधी, पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मायावती आहे, जयललिता आहे, ममता बॅनर्जी आहे, यांनी जो संघर्ष केला आहे, जो त्यांनी केलेल्या संघर्षातून त्यांनी इतिहास सुद्धा घडवला आहे। आणि या दिवसाच्या निमित्तानं या सगळ्या महिलांचा आपण
त्यांच्या संघर्षाचा आठव करण्याची गरज आहे। ह्या सगळ्या गोष्टी शहरापासून गाव पातळीपर्यंत पोहोचल्या पाहिजे। आज परिस्थिती बदललेली आहे। हा देश, या देशात महिला सुरक्षित नाही। घराच्या बाहेर जर महिला गेली असेल तर परत घरी येईपर्यंत घरातल्या लोकांचा जीव कोंडीत असतो। आणि या सर्व महिला दिन साजरा करत असताना आपण सगळ्यांनी मनुवादी विचारांना आपल्या कृतीतून खतपाणी घातल्या जाणार नाही ह्याचा सुद्धा विचार महिला दिनाच्या निमित्ताने केला गेला पाहिजे। सावित्रीबाई फुल्यांनी असं म्हटलं होतं, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावनी, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो जगा माझी। ह्या गोष्टीची आठवण महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या महिलांनी बेगडी कवचातून बाहेर येऊन सत्य परिस्थिती जाणून घेऊन संघर्षासाठी सज्ज असण्याची गरज आहे। आज आपण अशा एका उंबरठ्यावर उभ्या आहोत की आपल्याला आपलं भविष्य अंधकारमय तर होणार नाही ना ही भीती मनात आहे। आणि या दृष्टीने आपण सगळ्या जणांनी आगामी काळात आपल्या समोर असलेल्या धोक्यांना ओळखून महिला दिनाचं निमित्त करून ह्या धोक्यांना समाजापुढे मांडण्याची खरी गरज आहे। तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करू। राजकीय नेत्यांनी लादलेला किंवा एखादा दिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे आणि हुडदंग करायचा, नाचगाणे करायचे, याच्यासाठी महिला दिन नाही आहे हे आपण वारंवार लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला कोणी असं म्हणता कामा नये की या सुशिक्षित महिलांच्या अज्ञानी महिला दिनाने एक प्रकारे समाजाला दिशाभूल केलेली आहे असा ठपका आपल्यावर येता कामा नये। यासाठी आपण सगळ्यांनी सजग होऊन सजग प्रहरी बनून या समाजामध्ये वावरलं पाहिजे। एवढंच मी या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सांगते। आणि बहुजन संघटकनी मला संधी दिली त्याबद्दल राहुल खांडेकरांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते। सर्वांना मैत्रीपूर्ण पुन्हा एकदा जय भीम आणि थांबते। धन्यवाद।